पुढचं विशेष मार्गदर्शन सत्र आहे डी-एड, बी-एड स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि आता सुप्रीम कोर्टाने त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. स्टेट या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला आज आपल्या समाजाचे ज्येष्ठ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त माननीय दत्तात्रय सूर्यवंशी सर आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर अमृत खैरे यांना विनंती करतो की त्यांनी दत्तात्रय सूर्यवंशी सरांचं आज आपण परिचय करून द्यावं. धन्यवाद सर. निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाला आत्ताचा जो आपला कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की डी-एड, बी-एड, स्टेट, सीईटी, टी-एट याच्या मार्गदर्शनासाठी माननीय श्री दत्तात्रय सूर्यवंशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे आपल्याला लाभलेले आहे. हे मुख्याध्यापक जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुती तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे कार्यरत होते. त्यांनी दिनांक 13 मार्च 1989 पासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिलेली आहे. तसेच ते 5 मे 2020 पासून मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य करत होते आणि त्यांनी बीएड ही शैक्षणिक पात्रता देखील प्राप्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक यश संपादन केले आहे. सलग 5 वर्षे NNMS राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे, त्यानंतर इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय यश प्राप्त मुलांनी करणे यासाठी सरांचा एक मोठा सहभाग आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व शक्य झालेले आहे. त्याचबरोबर सर मुख्याध्यापक असताना त्यांच्या शाळेला ISO मानांकन मिळालेले असून MSP तर्फे राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झालेले आहे. भारत सरकारच्या स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराने या शाळेचा गौरव झालेला आहे आणि हे सर जेव्हा मुख्याध्यापक होते त्यांच्याच कारकिर्दीत झालेलं आहे हे विशेष सांगायला आम्हाला आवडेल. त्यासोबतच सूर्यवंशी सरांनी शाळा 100% डिजिटल करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय आणि स्वच्छ सुंदर हिरवी शाळा उभारण्याचे मोलाचे योगदान दिलेले आहे की जे ग्रामीण भागामध्ये एक नव्या प्रकारचा प्रयोग म्हणून बघता येईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी कराटे प्रशिक्षण असेल, बँड पथक असेल, तसेच विविध कला क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी घडवून आणली आहे. कोविड काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात खंड पडू नये म्हणून स्वतः पुढाकार घेऊन मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचवले. तसेच महापुराच्या काळात शाळात पूरग्रस्तांसाठी निवारा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांची कार्याची दखल घेऊन त्यांना पंचायत समिती शिक्षण विभागाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार की जो मला वाटतं राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला होता. अशा विविध अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले होते. प्रतिभाताई पाटील ह्या त्यांच्या गौरवाला विशेषतः उपस्थित होत्या. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी निराधार महिलांना शिवणयंत्र वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, करिअर मार्गदर्शन शिबिरे अशा विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय असे योगदान दिलेले आहे आणि आपल्या समाजासाठी देखील ते सर्व परिचित आहेत. त्यांच्या कामाच्या माध्यमातून, त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून, त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाच्या माध्यमातून ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करत असतात. तर आजच्या या अशा प्रेरणादायी व बहुआयामी व्यक्तिमत्वांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला आजच्या या आपल्या सेशनला सुरुवात करावी. माननीय श्री दत्तात्रय सूर्यवंशी सर. धन्यवाद. अमृत सर, आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय सर. धन्यवाद. माझा परिचय या ठिकाणी दिला आपण एक शिक्षक पुत्र आहात. आपले वडील सुद्धा माझे मित्र खास शिक्षक होते. माध्यमिक शाळांच्या मध्ये ते प्रिन्सिपल म्हणून काम केलेले आहेत आणि खरोखर शिक्षक हा समाजाचा इवन राष्ट्राचा पाईक असतो तो. तर निश्चितपणे या ठिकाणी आज आयोजकांनी मला शिक्षक भरती आणि जे करिअर आहे, आपला करिअर सोहळा जो उपस्थित आहे, चालू आहे, त्याच्यामध्ये शिक्षक भरतीला प्राधान्य दिलेलं आहे. कारण आज समाजामध्ये डी-एड, बी-एड पदवीधारक आहेत विद्यार्थी, बरेच विद्यार्थी आहेत, परंतु नोकरीमध्ये त्यांना प्रवेश करण्यासाठी खूप अडचणी आहेत. कारण या ठिकाणी CTET असेल किंवा TET असेल, ह्या ज्या पात्रता परीक्षा आहेत त्या पात्र झाल्याशिवाय
आपल्या या पदवीचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं आपल्याला ह्या पात्रता परीक्षा देऊनच आपल्याला मग स्पर्धा परीक्षाचा जो मार्ग आहे टेट, तो आपल्याला अवलंबावा लागतो. आणि याचा इत्तुंबत या ठिकाणी आपल्याला 100% आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन होईल. आजचं मार्गदर्शन हे माझं डी.एड. बी.एड. पदवीधारक जे आहेत ते शिक्षक बनण्याच्या त्यांचा तो करिअर चा उंबरठा आहे असे कॅन्डिडेट आणि जे आता सध्या सेवेत आहेत. आत्ताच हिरापुरे सरांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं जे सेवेत शिक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा TATचं एक फार मोठं बंधन घातलेलं आहे. त्यांना मला वाटतं 1 सप्टेंबर 2027 पर्यंत आपली ही TAT प्रमाणपत्र शासनाला सादर करायचं आहे आणि या मुदतीत टाइम शेड्यूल दिलेला आहे. या टाइम शेड्यूलमध्ये जर ते प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत तर त्यांना आपल्या नोकरीपासून त्यांना वंचित राहावं लागणार आहे. तर हे जे 2 घटक आहेत या 2 घटकांना प्राधान्य देऊन मी या ठिकाणी माझं मार्गदर्शन करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढची स्लाइड नेक्स्ट. तर बघा समाजामध्ये आपण बघतो किंवा आम्हाला शिक्षकांना फार मोठा अनुभव येत असतो की शिक्षक आणि पालक हे फार महत्त्वाचं नातं आहे. तर शिक्षक आणि पालक ज्या वेळेला सुसंवाद घडवतात त्यावेळेला प्रत्येक शिक्षकाच्या लक्षात येतं की पालकाची इच्छा असते की माझा जो पाल्य आहे तो पाल्य एका आदर्श शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घ्यावा. त्याला शिकवणारे जे शिक्षक आहेत ते आदर्श असावेत, त्यांची उच्च विभूषित असे ते शिक्षक असावेत आणि त्याला मिळणारं शिक्षण हे अतिशय उच्च कोटीचं असावं आणि त्याचं करिअर उत्तम असावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि त्या दृष्टीनं पालक हा झगडत असतो. आणि यातून त्याचं शिक्षण झाल्यानंतर मग तो आपला पाल्य साहजिकच आजचा जो आपला करिअरचा विषय आहे, करिअर मार्गदर्शनाचा जो गाभा आहे तो वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये टॉपच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या मिळाव्यात. मग प्रत्येका पालकाला वाटत असतं की आपला मुलगा, आपला पाल्य, आपली मुलगी ही डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, वकील व्हावी, मोठमोठ्या ज्या अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत ते अधिकारी व्हावेत असं साहजिक त्यांचा स्वभाव असतो. परंतु कुठलाही पालक असा म्हणत नाही की माझा पाल्य एक आदर्श शिक्षक व्हावा. तर मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटेल की आपण शिक्षकी पेशा आहे याच्यामध्ये खूप फार मोठं समाधान आहे. या ठिकाणी जर शिक्षकी पेशा डी.एड. बी.एड. आता पूर्वी आपल्याला माहीत होतं की डी.एड. बी.एड. झाले की आपल्याला नोकरी ताबडतोब नोकरी मिळायची आणि नोकरी मिळाल्यानंतर आणि ही शासकीय नोकरी असायची. या ठिकाणी आपल्याला शासकीय नोकरी मिळाल्यानंतर पेन्शनचा सुद्धा तिथं लाभ असतो. लाईफ टाईम आपल्याला आर्थिक सुबत्ता मिळत असते. आणि आता शासनानं अंशदायी पेन्शनचा सुद्धा निर्णय बदललेला आहे आणि आपल्याला पूर्ण म्हणजे पूर्वी जी पेन्शन मिळत होती थोड्या अटी घालून ही परत आपल्याला पेन्शन सुरू झालेली आहे. तर निश्चितपणे जे शिक्षक होऊ इच्छितात त्यांना ही एक संधी आहे. ही एक आपली आर्थिक सुबत्ता देणारी ही नोकरी आहे आणि याच्यामध्ये आपण ही शिक्षक आपण बनत असताना किंवा शिक्षकी पेशा आपण सादर करत असताना आपल्याला समाजाशी आपली खूप मोठा एक सन्मान या ठिकाणी मिळत असतो. आपण जर झोकून काम दिलं तर निश्चितपणे समाज हा शिक्षकाला डोक्यावर घेत असतो आणि शिक्षकाचा सन्मान करत असतो. त्या ठिकाणी शिक्षकी सेवा बजावत असताना शाळेचं शेड्यूल बघितलं तर विद्यार्थी आणि आपल्या आजूबाजूला जे काही संस्कारमय असे जे सण उत्सव असतील त्याच्यामध्ये सुट्ट्या असतात आणि या सुट्ट्या विद्यार्थ्याला गृहीत धरून दिलेल्या असतात. त्या सुट्ट्या ह्या साहजिकच शिक्षकांना सुद्धा मिळत असतात आणि हा एक शिक्षकाला खूप म्हणजे वेळेचा सुट्टीचा या ठिकाणी खूप फायदा होतो. आज जे आपलं करिअर मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा बघतो आपण. त्याच्यामध्ये जे शिक्षक झालेले आहेत ते शिक्षक हे या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये शिक्षक बनल्यानंतर सुद्धा या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये सहभागी होतात आणि मग या स्पर्धा परीक्षांच्या मधून बघितलं तर जास्तीत जास्त आजचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मध्ये हे पहिला शिक्षक आहेत आणि नंतर त्यांनी अधिकार पद ग्रहण केलेलं आहे. हे फक्त शिक्षकाला मिळालेलं जो काय त्याचं लाईफ टाईम जे विद्यार्थी असतो तो सतत त्याची ओढ जी असते अभ्यास करत राहण्याची आणि बेसिक नॉलेज जे आहे स्पर्धा परीक्षांचं ते बेसिक नॉलेज हे विद्यार्थी घडवत असताना त्याला
तो स्वतः मिळवतो आणि मग विद्यार्थ्यांना देत असतो. त्यामुळे बेसिक नॉलेज असतं त्याचं परफेक्ट झालेलं असतं आणि तो साहजिकच या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये उतरला तर तो एक चांगला शिक्षक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळवू शकतो. आज बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी असतील, शिक्षणाधिकारी असतील, BDO असतील किंवा आणि अन्य वेगळ्या क्षेत्रामधले जे अधिकारी आहेत ते मूळ शिक्षक होते आणि आहेत. निश्चितपणे एक एक शिक्षक झाल्यानंतर आपल्याला सातत्यानं आपण विद्यार्थी बनून अभ्यास करत राहून ह्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी मिळवू शकतो. खरोखर शिक्षक बनल्यानंतर आपल्याला समाजाशी आपला खूप संबंध येतो. विद्यार्थी आपले दैवत असतात आणि याच्यामधून आपल्याला एक आत्मिक समाधान मिळत असतं. आता हे आत्मिक समाधान काय तर आपल्या देशाची आपला जो देश आहे त्या देशाची जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी घडवण्याचं खूप मोठं पुण्याचं काम हे या शिक्षकांच्या हातून घडत असतं. तर आपण हजारो म्हणजे आपला अनुभव जर बघितला शिक्षकांचा तर त्यांचे ते विद्यार्थी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील हे त्यांच्या हातून घडतात. आणि ज्या वेळेला एखादा शिक्षक सेवानिवृत्त झालेला असेल आणि कधीतरी तो कलेक्टर ऑफिसला गेलेला असेल किंवा कोर्टामध्ये गेलेला असेल आणि त्या ठिकाणी कलेक्टर किंवा कोर्ट हे आपल्या शिक्षकांना बघून तिथं जर नतमस्तक होत असतील तर त्या शिक्षकाचा फार मोठा त्या ठिकाणी सन्मान असतो. तर हे आत्मिक समाधान देणारा खूप मोठा या ठिकाणी शिक्षकी पेशा आहे. एक आदर्श करिअर आहे आणि हे आदर्श करिअर आपल्याला निवडायचं असेल, मला शिक्षक व्हायचं आहे आणि मला शिक्षक बनल्यानंतर माझा तो पेशा टिकवायचा आहे, यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला पुढील काही गोष्टींचा शिक्षक बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करावा लागणार आहे. तर नेक्स्ट तर बघा D.Ed. B.Ed. ही पदवी आपण धारण केल्यानंतर आपण ज्या वेळेला शिक्षक बनतो तर शिक्षक बनण्याचा मार्ग हा खूप खडतर आहे. तर ज्या वेळेला आपण शिक्षक बनतो त्यावेळेला आपण कुठं असतो तर विद्यार्थ्यांच्या समोर एक क्लासरूम असते. त्या क्लासरूममध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो. म्हणजे आपण D.Ed. B.Ed. डिग्री धारण केली आणि आपल्या क्लासरूममध्ये ज्या वेळेला जातो म्हणजे आपली शिक्षक म्हणून निवड होते. तर हा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला खूप अतिशय अवघड पद्धतीनं या ठिकाणी खडतर प्रवास करून आपल्याला तिथपर्यंत जायचं असतं. तर आपल्याला माहीत आहे आपल्या समाजामध्ये 10वी 12वी पूर्वी 10वी नंतर आपल्याला D.Ed. करता येत होतं, परंतु आता 12वी नंतर D.Ed. आणि पदवीनंतर आपण B.Ed. करू शकतो. आणि ह्या ज्या आपल्याला अभ्यासपूर्ण असं जर आपलं 10वी आणि 12वी असेल, बेसिक जर असेल तर निश्चितपणे आपल्याला पुढं या 2 डिग्र्या घेऊन आपण चांगली पदवी धारण करू शकतो. आणि ह्या पदव्या नुसत्या फक्त धारण करून चालणार नाही, तर आपल्याला शिक्षक बनण्यासाठी आपल्याला एक लॉक भेटलेला आहे. तो लॉक म्हणजे TAT किंवा CTET. तर CTET ही जी एक्झाम आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे. म्हणजे नवोदय विद्यालय असतील किंवा रेल्वेच्या ज्या काही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये आपल्याला CTETचं प्रमाणपत्र लागतं. आणि महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर जे स्टेट आहेत त्या प्रत्येक स्टेटची वेगवेगळी ही TAT असते. तर आपल्या महाराष्ट्राची TAT म्हणून एक्झाम आहे. तर ती एक्झाम आपल्याला धारण करावी लागते. त्यासाठी 200 गुणांचा पेपर असतो आणि या 200 गुणांपैकी आपल्याला किमान 90 गुण पडले तर आपल्याला ते TATचं प्रमाणपत्र मिळतं. आणि इथं आपलं जे पुढचा जो प्रवास आहे शिक्षक भरतीसाठीचा ते आपलं लॉक त्या ठिकाणी ओपन होतं. पुढचा जो प्रवास आहे ती एक्झाम आपल्याला द्यावं लागते. त्या परीक्षेचं नाव आहे टेट. तर या टेट जी परीक्षा आहे ती मेरिट टेस्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवावे लागतात आणि अचूकपणे जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला लक्ष घेता येतंय. मागचे अनुभव बघितले टेटचे, मला वाटते 2-3 टेट झालेले आहेत. त्या टेटमध्ये ज्या कॅन्डिडेटने 120+ मार्क काढलेले आहेत ते आज नोकरीमध्ये आहेत. निश्चितपणे 120 मार्क मिळवणं खूप अवघड आहे. आता सध्या तर IBPSच्या मार्फत ह्या एक्झाम घेतल्या जातात. अतिशय स्ट्रिक्ट आणि बारीक सारीक गोष्टी आहेत. जवळजवळ 200 मार्क असतात. 200 मार्क फक्त एका मिनिटाला एक प्रश्न आपल्याला तो सोडवायचा असतो. तर हे 200 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न वाचून होत नाहीत. त्याचे जे पर्याय असतात ते पर्याय त्याची जी म्हणजे पर्यायांची जी रचना आहे
ती रचना इतकी गुंतागुंतीची असते की ते वाचायलाच आपल्याला अवघड जाते. आणि मला वाटतं ही ऑनलाईन एक्झाम असते, कॉम्प्युटरवर असते आणि तिथं आपला खूप वेळ जातो आणि ह्याच्यामध्ये गुण मिळवणं हे अतिशय अवघड आहे. आणि खरोखर जे विद्यार्थी आपल्याला स्वतःला एक झपाटून काम करतात, मला काहीतरी बनायचं आहे आणि खरोखर करिअरच्या दृष्टीनं धडपडतात, त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे या परीक्षेच्या मध्ये चांगले मार्क मिळालेले आहेत. निश्चितपणे ते यशस्वी होतात. यानंतर बघा आपल्याला आपल्या ज्या परीक्षा झाल्यानंतर टेट जरी झालो आपण तर आपल्याला पुढच्या काही गोष्टी आवश्यक असतात. त्या म्हणजे आपले जे सर्टिफिकेट्स आहेत, आपली 10वी असेल, 12वी असेल किंवा DED BED असेल किंवा TETचं प्रमाणपत्र असेल, ही सगळी कागदपत्र आवश्यक असतात. आणि ही जर कागदपत्र जर आपल्याकडे नसतील, जर आपण कास्ट चा उपयोग करून घेणार असाल तर आपल्याला जातीचं जात प्रमाणपत्र असेल किंवा जातीचा दाखला असेल, हे व्यवस्थित असावं लागतं. आणि हे जर असेल तरच आपल्याला पुढं आपल्याला नोकरी मिळते. आणि निश्चितपणे हा आपला जो प्रवास आहे शिक्षक बनण्याचा, तो खूप असा खडतर आहे. तर हा प्रवास आपल्याला आणखीन थोडासा सुलभ करण्यासाठी आपल्याला थोडं मार्गदर्शनाची गरज आहे. पुढची स्लाईड घ्या, नेक्स्ट. तर बघा, तर DED आणि BED हे 2 ट्रॅक आहेत. आपण आपले जे कॅन्डिडेट आहेत तर त्या कॅन्डिडेटनी 10वी नंतर आणि 12वी नंतर हे 2 ट्रॅक सुरुवातीलाच विचारात घेणं गरजेचं आहे. तुलनात्मक जर आपण या ठिकाणी या 2 ट्रॅकचा विचार केला तर 12वी नंतर आपण DED करू शकतो 2 वर्षाचं, आणि DED केल्यानंतर मग आपल्याला शिक्षकाची नोकरी भेटते. तर ही शिक्षकाची नोकरी DED वाल्यांना कुठे मिळते, तर प्राथमिक जो गट आहे ज्याला आपण 1ली ते 5वी म्हणतो किंवा उच्च प्राथमिक 6वी ते 8वी, या ठिकाणी आपल्याला तिथं आपण निश्चितपणे प्रवेश करू शकतो. यासाठी आपल्याला ही जी परीक्षा आहे ती परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर जो 6वी ते 8वी या ठिकाणी आपल्याला परत BED चे कॅन्डिडेट भाग घेऊ शकतात. आणि त्यानंतर पुढं काही ग्रॅज्युएट टीचर असतात. ग्रॅज्युएट म्हणजे BA असेल, BSc असेल किंवा BCom असेल, अशा पदवी घेऊन जे BED झालेत त्यांना परत 8वी, 9वी, 10वी, आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना उच्च माध्यमिक म्हणजे ज्यांना आपण 10वी नंतर 11वी, 12वी असे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चान्सेस आहेत. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी सांगायला हरकत नाही तर DEDचा ट्रॅक असेल किंवा BED या ठिकाणी 1ली ते 12वी पर्यंत आपण यांना शिक्षक म्हणू शकतो. 12वी नंतरचे ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल, या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांना आपण प्राध्यापक म्हणतो. परंतु हे जे 2 ट्रॅक आहेत, या 2 ट्रॅकसाठी आपल्याला निश्चितपणे आपल्याला आपलं करिअर, शिक्षकी पेशा आपण निर्माण करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला आणखीन पुढं थोडासा याचा अभ्यास करावा लागणार आहे. नेक्स्ट. तर बघा, या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, DED आणि BED. DED आणि BED मध्ये महत्त्वाचं जे आहे ते TET. आता TET, आता टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे, तर शिक्षक पात्रता परीक्षा असते त्याचं मराठीमध्ये आपण जर म्हटलं. आणि CTET ही सेंट्रलची असते. तर हे प्रवेशद्वार आहे. शिक्षकी पेशा आपल्याला निर्माण करायचा असेल किंवा आपल्याला शिक्षक बनायचं असेल तर DED BED असून चालणार नाही. हे प्रमाणपत्र जर नसेल तर त्या डिग्र्यांचा काहीही उपयोग होणार नाही आपल्याला. तुम्हाला कुठल्याही संस्थेत, कुठल्याही शाळेत TET नसेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, शिक्षक म्हणून घेतलं जाणार नाही. आत्ताच एक जस्ट कालच TVवर मी बघितलं तर आत्ताच्या ज्या खाजगी शाळा आहेत म्हणजे स्वयं अर्थसहाय्य जे इंग्लिश मिडियम असतील किंवा अन्य शाळा ज्या खाजगी आहेत ज्याला कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं अनुदान मिळत नाही, त्या ठिकाणी शिक्षक भरती जी आहे ती म्हणजे कुठल्याही फॅकल्टीमध्ये 10वी असेल, 12वी असेल, BCom असेल, म्हणजे विदाऊट TET अशा कॅन्डिडेटना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आता गव्हर्नमेंट तिथं आता त्यांनी आता आपली नजर वळवलेली आहे. जर तिथं TETचे कॅन्डिडेट नसतील तर तिथं सुद्धा त्या शिक्षकांना तिथं प्रतिबंध केला जाईल. म्हणजे TETचं इतकं महत्त्व आहे. कोर्टानं निकाल दिलेला आहे की सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की 2027 1 सप्टेंबर 1 सप्टेंबरपर्यंत जर आपण TET जर पात्र नसेल तर आपल्याला घरी जावं लागेल. इतकं या TETला महत्त्व आहे. आणि TET हे प्रवेशद्वार आहे. जे DED BED धारक आहेत त्यांनी
ही पदवी धारण करायची आणि TETचं प्रमाणपत्र घ्यायचं आणि मग पुढं आपला जो मेरिटचा जो कार्यक्रम आहे, मेरिट आपल्याला एक्झाम द्यावी लागणार आहे तो टेट. तर टेट म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट ही घेतली जाते. तर ही शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर या चाचणीमध्ये आपल्याला मेरिट आहे, 200 मार्काचा पेपर असतो आणि 200 मार्कामध्ये जास्त मेरिट आपलं लागेल. मला वाटतं ह्या मागच्या ज्या टेट एक्झाममध्ये जे कॅन्डिडेट 120 प्लस झाले ते सध्या नोकरीत आहेत. आता 2025ला जी टेट झालेली आहे त्या टेटचा मागं निकाल लागलेला आहे आणि टेटचा निकाल लागून त्यांचे स्वप्रमाणपत्र या पवित्र पोर्टलला सर्व कॅन्डिडेटने अपलोड केलेलं आहे. समजा जरी टेट परीक्षेमध्ये 10 जरी गुण असतील तरी त्या कॅन्डिडेटला आपलं स्वप्रमाणपत्र अपलोड करावं लागतं. आणि ह्यातला निवडीचा एक गमतीचा भाग जो आहे तुम्ही पुढच्या काही वेळात सांगेन. तर बघा, हे जे टेट आहे, या टेटमध्ये जास्तीत जास्त गुण जो मिळवतो हे एक स्किल आहे. हे स्किल आपल्याला कसं प्राप्त करायचं आहे त्यासाठी थोडंसं आपलं प्लॅनिंग केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पुढच्या भागात आपल्याला जायला लागेल. तर नेक्स्ट बघा, आता एक महत्त्वाचा एक स्टेप आहे, तर पेपर निवडीची स्टेप आहे. DEDचे जे आहेत त्यांना पेपर 1 आणि पेपर 2 ते देऊ शकतात आणि BED जे आहेत, BEDचे कॅन्डिडेट त्यांना फक्त पेपर 2 देता येतो. आणि हे पेपर 2 म्हणजे काय, तर 6वी ते 8वी साठी हे कॅन्डिडेट टीचर बनू शकतात. आणि DEDचे जे आहेत पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे ते 1ली ते 6वी 8वी पर्यंत हे करू शकतात, टीचिंग करू शकतात. आणि TETची अट पुढं जो गट आहे 10वी 11वी 9वी 10वी 11वी 12वी हे जे 2 गट आहेत त्यासाठी पदवीधर जे BED धारक आहेत त्यांना 9वी 10वी आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत BED धारक त्यांना 11वी 12वी ते डायरेक्ट जाऊ शकतात. त्यांना TETची अट नाही आहे. म्हणजे TET फक्त 1ली ते 8वीसाठी आवश्यक आहे, DED आणि BED यांच्यासाठी. पण पुढच्या ज्या इयत्ता आहेत त्या डायरेक्ट ते TET न देता टेट दिली तर त्यांना तिकडचं म्हणजे ज्या फॅकल्टी आहेत किंवा ज्या रिक्त जागा असतील त्या ठिकाणी त्यांना निवड त्यांची होऊ शकते. असा हा एक पेपर किंवा दोन्हीच्या मधला फरक या ठिकाणी आहे. आपल्याला पुढे नेक्स्ट जायला लागेल. तर बघा, ही जी टेट एक्झाम आहे ती टेट एक्झाम IB मार्फत घेतली जाते. अतिशय क्लिष्ट एक 200 मार्क्स असतात आणि आपल्याला वेळ असतो 2 तास. म्हणजे जवळ 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न. हे प्रश्न वाचायलाच आपल्याला 120 मिनिटात 200 प्रश्न वाचायचे आहेत. तर खूप कसरत असते. प्रत्येक प्रश्नाला 4-4 पर्याय असतात आणि ते पर्याय इतके गुंतागुंतीचे असतात, मोठे पर्याय असतात. म्हणजे दिशाभूल केली जाते. किती जरी प्रयत्न केला तर सहजासहजी 200 पैकी 200 पूर्ण कॉन्फिडन्सली उत्तर त्या ठिकाणी देण्यासारखे कॅन्डिडेट आपल्याला भेटत नाहीत. तर या परीक्षांच्या मध्ये खूप टफ असल्यामुळं मेरिट थोडं खाली येत असतं. जवळजवळ मागच्या टेटचा उदाहरण घेतलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 लाख कॅन्डिडेट या परीक्षेसाठी ज्यांनी एक्झामसाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि त्यांनी एक्झाम दिली आणि जवळजवळ मला वाटतं त्यातले 2.5 लाखच कॅन्डिडेट हे पुढं आले. आणि 2.5 लाख कॅन्डिडेटमध्ये इतकं हाय मेरिट लागलं की 140च्या पुढं जे कॅन्डिडेट आहेत, 140 म्हणजे 140 नंतर 141चे एक 1000-2000 कॅन्डिडेट असतात. 103चे 4-5 हजार कॅन्डिडेट असतात. असं मेरिट त्या ठिकाणी पाहायला मिळत. मेरिट लिस्ट नजर मी टाकलेली होती. तर तिथं निश्चित फुल कॉन्फिडन्स म्हणजे कॉम्पिटिशन आलेलं होतं. आणि ही एक्झाम पूर्ण आपलं जर कॉन्फिडन्स असेल तरच आपल्याला या ठिकाणी या एक्झामला आपण उतरू शकतो. अन्यथा अभ्यास न करता ही जर एक्झाम दिली तर आपल्याला यश येत नाही. निश्चितपणे या ठिकाणी याचे मला वाटतं 5 हे आहेत
सेक्टर आहेत त्या 5 सेक्टरमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, परत रिझनिंगचा थोडा भाग आहे, अभिव्यक्ता म्हणतो त्याला इंटेलिजंट, परत आणखीन सामान्य ज्ञान ज्याला जनरल नॉलेज म्हणतो, मराठी विषय असतो आणि इंग्लिश. अशा 5 भागांच्या मध्ये 40-40 गुण असतात आणि समान वेटेज दिलेलं आहे. आणि निश्चितपणे आपण अभ्यास पूर्व तयारी करून जर अभ्यास केला आणि थोडंसं नियोजन केलं तर हे नियोजन आपल्याला कसं करता येईल, तर त्यासाठी आपल्याला नेक्स्ट जायला लागेल. नेक्स्ट तर या ठिकाणी बघा, ही जी टेट एक्झाम आहे म्हणजे DED BED परत TAT करून आपण टेट दिली आणि टेट दिल्यानंतर आपल्याला शिक्षक म्हणून आपण ज्या वेळेला पात्र ठरतो आणि पात्र ठरत असताना काही चुका होतात आपल्याला. मी ज्या वेळेला सर्वे केला त्यावेळेला मला 3 उदाहरणं असे लक्षात आले की एक कॅन्डिडेट असा आहे की त्या कॅन्डिडेटनं TAT परीक्षा दिलेली आहे, DED BEDला त्याचे चांगले मार्क आहेत, TAT प्रमाणपत्र धारक आहे, टेट पण त्यानं चांगली स्कोर केलेला आहे, हाय मेरिटमध्ये आलेला आहे, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. परंतु दुसरा एक कॅन्डिडेट असा आहे तो DED BED पण चांगला आहे, TAT पण त्याने केलेली आहे आणि TAT केलेली नाही. टेटमध्ये TAT जरी नसेल तरी टेटला बसता येते आपल्याला आणि टेट त्यानं चांगल्या मार्कानं हाय क्वालिफिकेशनमध्ये हाय मेरिटमध्ये तो आलेला आहे. परंतु त्याच्याकडे TATचं प्रमाणपत्र नसेल तर त्याला तिथं त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही, तो त्या ठिकाणी पेंडिंग राहतो. मग त्याला परत ही एक्झाम द्यावी लागते. ही एक्झाम दिल्यानंतर आणि ह्या एक्झाम 1-2 वर्षात लगेच लागत नाहीत, 3-3, 4-4 वर्षानं एक भरती निघते आणि भरती प्रोसेस व्हायला परत 2-3 वर्ष लागतात. म्हणजे जवळजवळ एकदा आलेली संधी तुम्हाला जवळजवळ 4 ते 5 वर्षाची पेंडिंग देते आणि पुढच्या वेळेला आपल्याला ते यश येईल हे सांगता येत नाही. असं एक उदाहरण माझ्यासमोर आलेलं होतं ज्यांनी सगळ्या पात्रता पूर्ण केल्या पण TAT केली नाही. तर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे निष्काळजीपणा आपल्यामध्ये असतो. आपण डिग्री घेतो पण पुढची जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया आपण आजमावून घेत नाही. DED BED चांगलं झालेलं आहे परंतु आपण TAT पण केलेली आहे, टेट पण झालेलं आहे आणि आपलं ज्या कॅटेगरीमधनं आपण फॉर्म भरलेला आहे, जर तुम्ही ओपनमधनं भरला असता तर तुमची निवड झाली असती. परंतु जातीचा आपण फायदा मिळावा म्हणून आपण जातीचा त्या ठिकाणी फॉर्म भरतेवेळी ऍप्लिकेशन देताना जातीचा उल्लेख केला आहे आणि भविष्यात आपण कुठं तर पुढे जाऊन ते जात प्रमाणपत्र मिळवू आणि आपल्याला ती संधी मिळेल असा विचार करून हे केला आणि या टाइम शेड्यूलमध्ये जर आपल्याला ते जात प्रमाण मिळवता आलं नाही तर असा एक कॅन्डिडेट समोर आला होता. तो खरोखर अतिशय टॅलेंटेड होता, या सगळ्या पात्रता त्याने पूर्ण केलेल्या होत्या आणि फॉर्म भरताना त्यानं जातीच्या दाखल्याचा उल्लेख केलेला होता आणि ते प्रमाणपत्र त्याला सादर करता आलं नाही आणि तो रिजेक्ट झाला. तर असे काही उदाहरणं घडतात. तो यासाठी आपल्याला अलर्ट राहून सगळं जर केलं तर निश्चितपणे आपल्याला एक चांगलं करिअर घडण्यासाठी या ठिकाणी निश्चित उपयोग होईल. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपल्याला निश्चितपणे चांगलं यश मिळवायचं असेल त्यासाठी ही नोकरी मिळवायची आहे. त्यासाठी एक 3 महिने आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. 3 महिन्यामध्ये एक रोज 4 तासाचं आपल्याला एक अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री 1-1 तास आपल्याला एक शेड्यूल टाइम टेबल घेतलं पाहिजे. त्याचे जे अभ्यासाचे घटक आहेत किंवा चॅप्टर म्हणतो आपण, ते चॅप्टरांचं प्लॅनिंग केलं आणि निश्चितपणे आपण त्या दृष्टीनं जर प्रयत्न केले. आपल्याला माहीत आहे ससा आणि कासव यांची शर्यत असते. ससा हा फास्ट असतो आणि कासव हा स्पीड कमी असतं, परंतु या ठिकाणी सातत्य कासवाकडे होतं आणि ससा मात्र पुढे जाऊन झोपला. तसंच या स्पर्धा परीक्षेमध्ये असतं. जो हुशार असतो त्याच्याकडे क्षमता असते परंतु त्याचा आळशीपणा त्याला नडत असतो. जर सातत्यानं जर आपण काम करत गेलो, प्लॅनिंग केलं, प्रत्येक दिवसाचा आपण जर वापर केला, प्रत्येक क्षणाची किंमत खूप मोठी असते. प्रत्येक क्षण
एक एक क्षणानं आपला हा एक एक तास घडत असतो आणि एक एक तासानं आपला दिवस घडत असतो. आणि या दिवसातील हा वेळ जर आपण राखून ठेवला तर आज या ठिकाणी करिअर मार्गदर्शनच्या सोहळ्यामध्ये जे पार्टिसिपेट आहेत त्यांना निश्चितपणे एक बोध मिळेल की आपल्याला आपल्या हातातली जी वेळ आहे त्या वेळेचा आपण याच्यासाठी सदुपयोग केला तर निश्चितपणे आपल्याला यश येईल. तर तुम्ही टाइम शेड्यूल करा, प्लॅन करा आणि तो काटेकोरपणे पाळा. निश्चितपणे तुम्हाला तुमची जी स्वप्न आहेत, स्वप्नामध्ये जे काही तुमचं करिअर तुम्ही आखून ठेवलेलं आहे तिथपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला निश्चितपणे हा प्लॅन तुम्हाला यशस्वी करू शकतो. तर या ठिकाणी या छोट्याशा टाइम शेड्यूल मधून मला सांगायचं आहे की प्रत्येकाने आजपासूनच तुम्ही टाइम शेड्यूल हे करा. एक एक तास एक एक क्षण मोलाचा असतो आणि त्याचा तुम्ही वाया घालू नका. आज आपण वेळेला महत्त्व आहे, टाइम इज मनी म्हटलं जातं. तर वेळेमध्ये खूप आपल्याला बहुमोल असं हे आहे, त्याचा उपयोग करा. तो वेळ सत्कारणी लावा. हा वेळ तुम्ही फालतू घालू नका. आयुष्यातला हा करिअरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. तर असं हे प्लॅनिंग करा, निश्चित तुम्हाला यश येईल. नेक्स्ट. बघा, मी एक शिक्षक म्हणून या ठिकाणी माझं लाईफ सुरुवात केली. मी सुद्धा एक म्हणजे सामान्य कुटुंबामधून शिक्षण घेतलं. 10वी नंतर मी डी एड केलेलं आहे. त्यावेळेला शॉर्टकट होतं. एक फॉर एक्झाम्पल सांगायचं, आपल्या बुरुड समाज हा फार म्हणजे पुढारलेला आहे असं नाही. तर सामान्य कुटुंबातून आई वडील आपला व्यवसाय करत मला शिक्षण देत होते आणि काही अडचणीमुळे मी शाळेला जाऊ शकलो नाही. 5वी नंतर मी जवळजवळ 4 वर्षे मला ड्रॉप झाला. शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून मी राहिलो आणि परत मी 5वी नंतर 4 वर्षांनी गॅप नंतर मी परत शाळेला गेलो. 10वी पर्यंत गेलो आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून 10वी चांगल्या मार्कानं पास झालो आणि डी एडला प्रवेश घेतला. आणि डी एडला प्रवेश करून लगेच मला ताबडतोब लगेच नोकरी मिळाली. डी एड मला वाटतं मार्च एप्रिलमध्ये असते आणि पुढच्याच दुसऱ्या महिन्यामध्ये निवड मंडळ म्हणून असतं, त्याची एक्झाम लागली आणि त्या एक्झाममध्ये टॉपमध्ये आल्यामुळं लगेच जॉब मिळाला आणि मग पुढं माझं करिअर घडत गेलं. आता शिक्षक जर असेल तर निश्चितपणे त्याला शिक्षक पत्नी मिळते. तसंच माझं झालं. मला लगेच शिक्षक पत्नी मिळाली. म्हणजे माझं एक करिअर, मला दुसरं करिअर पण उभं राहिलं. आणि मग त्यानंतर गरिबी जरी असली तरी आर्थिक ज्याला आपण म्हणतो त्यातून सुबत्ता मिळण्याचा एक मार्ग मिळाला. तर निश्चितपणे प्रत्येकाने आपल्याला जर करिअर सोपं करायचं असेल तर मला वाटतं शिक्षक व्हा. तर शिक्षक हा खूप मोठा अनुभव आहे. तर तो अनुभवावा लागतो. तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिक्षक म्हणून आपल्याला जगत असताना खूप मान सन्मान किंवा अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. तर शिक्षक होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतीलच. तर हे करत असताना जे काही जो काही सिलेबस आहे तो सिलेबस तुम्ही त्या टाइम शेड्यूलमध्ये टाका. 1ली ते 8वी पर्यंतची जी काही पुस्तकं आहेत ती तोंडपाठ करा आणि त्याच्यामधून तुम्हाला निश्चितपणे यश येईल. म्हणजे डी एडची जी काही TAT परीक्षा असेल किंवा टेट किंवा जे जनरल नॉलेज असेल याचा खूप तुम्ही अभ्यास करा. आणि त्यानंतर तुमची जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्र त्याच्यात निष्काळजीपणा करू नका. ती कागदपत्र सगळी व्यवस्थित जपून ठेवा. जातीचा दाखला नसेल तर तो मिळवा, जात प्रमाणपत्र मिळवा आणि हे अपडेट ठेवा. आणि तुम्ही या सगळ्या चाकोरीतून गेल्यानंतर शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीला जावं लागतं आणि मुलाखतीला जात असताना तुम्ही एक शिक्षक म्हणून जाता आणि तिथं गेल्यानंतर तुमची शिक्षक म्हणजे शिक्षकाकडे बघण्याची समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर तुमचं आचरण हे तुमच्या पोशाखावरून समजत असतं. तर पोशाख निश्चितपणे इंटरव्ह्यूसाठी शिक्षकाला एक सजेल असा परिधान करा आणि निश्चितपणे तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि निश्चित तुम्ही त्या ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल किंवा या सर्व प्रोसेस असेल त्या प्रोसेसमध्ये यश मिळेल. आणि जाता जाता आणखीन एक सांगावं वाटतं, तुम्ही जर तुमची निवड झाली, तुम्ही शिक्षक झाला तर तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी मिळेल त्या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन तुम्ही हे समाजसेवेचं लेणं आहे असं समजून, कारण विद्यार्थी हे आपले दैवत असतात आणि संपूर्ण भारत आपण शिक्षक हे राष्ट्राचा निर्माता असतो. कारण हे विद्यार्थी
हे भविष्यातले आदर्श नागरिक असतात आणि आदर्श नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षकांच्या हातात असतंय. अनेक योजना ज्या आहेत, राष्ट्रीय योजना आहेत, त्या राष्ट्रीय योजनांच्या मध्ये चूक झाली तर चालेल, परंतु पिढी घडवत असताना जर चूक झाली तर भविष्यात जे काय पुढचा जो कालावधी आहे तो कालावधी देशाला खूप घातक आहे आणि ती चूक विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवताना होऊ नये ही खबरदारी ज्या वेळेला अनेक नोकरीच्या सुरुवातीला ज्या प्रतिज्ञा पोलिसांना घ्यावी लागते किंवा अनेक हे आहेत त्या नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला प्रतिज्ञा घ्यावी लागते. तर ही प्रतिज्ञा घ्या, हे निश्चितपणे पिढी हे माझं दैवत आहे आणि त्या पिढ्या घडवण्यासाठी मी माझं आयुष्य समर्पित करेन या भावनेनं तुम्ही काम करा. निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल. यश आता हे यश तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपयोगी होईल, तुमच्या कुटुंबासाठी होईल आणि समाजासाठी होईल. तसंच आता नेक्स्ट आपल्याला एक महत्त्वाचं या कॅन्डिडेटना काही संकेतस्थळ आहेत, त्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचं साहित्य शिक्षक निर्मिती आपल्याला करायची असेल तर निश्चितपणे अधिकृत अशा पवित्र पोर्टल जे आहेत त्या पवित्र पोर्टलवर तुम्ही अलर्ट राहा. त्या ठिकाणी अनेक नवीन नवीन इंटिमेशन असतात, नवीन नवीन माहिती असते, त्याची लिंक आहे, ती लिंक या ठिकाणी आहे, तर ती लिंक माहीत करून घ्या. पवित्र पोर्टल महाराष्ट्र अशी ती लिंक आहे. यानंतर आपल्याला जी या शिक्षक बनण्यासाठी जी काय आवश्यक पुस्तकं आहेत त्यासाठी महाराष्ट्र बोर्ड आणि केंद्रीय बोर्ड यांच्या लिंक आहेत, त्या लिंकवर आपल्याला ही पुस्तकं मोफत मिळतात, ती डाउनलोड करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. तसंच आपल्याला CTET असेल, TET असेल किंवा टेट असेल याच्यासुद्धा काय आहेत मागील वर्षांचे पेपर आहेत, ते पेपर तुम्ही डाउनलोड करून घ्या. निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी याचा फायदा होईल आणि निश्चितपणे तुम्ही एक शिक्षक म्हणून तुमचं करिअर करायला तुम्हाला संधी मिळेल आणि तुमचं शिक्षक म्हणून करिअर घडल्यानंतर स्वतः बदला, कुटुंब बदला आणि आपला जो छोटासा समाज आहे तो छोटासा समाज बदलण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला जे योगदान देता येईल ते योगदान देत राहा. एवढं या ठिकाणी मार्गदर्शन करून मी या ठिकाणी आजचे जे याच्या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत त्या संयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या शिक्षक निर्मितीच्या अध्यायाचा एक भाग बनण्यासाठी या ठिकाणी संधी दिला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. अगदी शिक्षक का व्हावं पासनं ते शिक्षक कसं व्हावं याचं इत्यंभूत पद्धतीने अतिशय विस्तृतपणे आपण मार्गदर्शन केलं आणि निश्चितपणे आपल्याकडून आम्ही अतिशय आदर्शाने खूप प्रेरणा घेत असतो. त्यामध्ये आज प्रेरणेमध्ये अजून एक भर पडली की आपल्या शिक्षणामध्ये 4 वर्षांचा व्यत्यय असून सुद्धा आज आपण मुख्याध्यापक सारख्या पदापर्यंत केवळ न पोहोचता त्याच्यासाठीचा एक महत्वाचा पुरस्कार देखील घेतलेला आहे. सर, आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरोखरच आम्ही आपले ऋण मांडण्यापेक्षा ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यामध्ये आपल्या आशीर्वादाची अजून गरज असल्याची कबुली देतो. यानंतर आपल्या समोर अतिशय आतापर्यंत जे संचलन करत होते, निवेदन करत होते असे अतिशय आमचे सन्मित्र व मार्गदर्शक डॉक्टर प्रदीप हिरापुरे सर हे आपल्या सर्वांसमोर अतिशय वेगळ्या अशा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. त्यांचा विषय आहे शासकीय योजना, स्कॉलरशिप, परदेशातील शिक्षण संधी आणि